हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे आहेत? मस्त आहेत, मजेत असतील सर्व. आज मी 8-10 दिवसानंतर व्हिडिओ काढत आहे. तर थोडंसं ह्याच्यामध्ये होते, व्यस्त होते, जरा बिझी होते, म्हणून काय मला व्हिडिओ वगैरे पोस्ट करता आलेले नाही येते. तर आत्ता वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत, रात्रीच्या 9 वाजलेले आहेत. तर नाईट झालेले आहे. तरी पण म्हणलं की चला आज व्हिडिओ काढूया, कारण काय एवढं माइंडला वर्क आहे ना की काही सांगूच शकत नाही. किती प्रकारे वर्क आहे चालू, इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडून सगळे चालू आहे. म्हणून तुमच्यापर्यंत एवढे काही व्हिडिओ येत नाहीत. पण तरी पण मी माझं देण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला कंटेंट छान देण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यातून तुम्ही शिकता मला काय माहीत नाही आहे, पण काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या काहीतरी गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. तर आता मी बऱ्याच वेळा म्हणलेले आहे की आयुष्य माझं होतं, पण निर्णय मात्र सगळे दुसरेच घेत होते. हा मी निर्णय घेतलेला आहे, तर त्या निर्णयामध्ये मी आता पुढं चाललेले आहे. आणि खूप मी हॅप्पी आहे, कारण की मला रोज नवीन एक ऑपॉर्च्युनिटी येते आणि त्याच्यातून मला रोज नवीन काहीतरी शिकायला भेटते की बाबा ही आलेली आहे आणि सोडायची नाही, कोणतीच ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही. आणि मी सोडत नाही आहे आणि त्याचा काहीतरी फायदा करून घेत आहे. म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओ काही येत नाही, पण नक्की कंटिन्यू येतील व्हिडिओ, ही माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच. तर आता संध्याकाळची मी काही केस वेणी वगैरे काही घालत नाही, असेच मोकळे सोडते आणि झोपते. कारण काही वेणी घातलं ना असं पूर्ण आवळ वाटतं, म्हणून मग मी काही सोडत नाही. तर तुम्ही भरपूर सारा सपोर्ट करताय मला, आणि तुमचा सपोर्ट असेल आणि मी जाणार नाही पुढं असं होईल का? जर आपल्या फ्रेंड लोकांचा सपोर्ट असेल आपल्याला, तर आपण नक्कीच पुढं जातो आणि जायचंच आहे. आणि मला खरंच खूप छान वाटते की मी रोज एक नवीन पाऊल टाकते, तर त्या पावलानुसार मला नवीन काहीतरी शिकायला भेटते. आणि मी स्वतःला लकी समजते, लकी गर्ल, आय एम लकी गर्ल. कारण की एवढी मला छान संधी भेटलेली आहे की काहीतरी नवीन दाखवून देण्याची, किंवा एक स्वतःला सिद्ध करण्याची. स्वतःला तर सिद्ध नाही करायचं, कारण की काय स्वतःला सिद्ध करायचं ना, पण एक काहीतरी ओळख बनवून जायचे. मी काल एक कविता टाकली की हसत हसत हे जग सोडून जायचं, पण त्याच्यातून खूप काय घेण्यासारखं आहे. आणि खरंच आहे, हसत हसतच हे जग सोडून जायचं आहे मला तर. कारण की माणूस रडत बसलं, तुम्ही सॅड बसला, रडत बसला, किंवा लेच तुम्हाला काहीतरी दुःख झाले, तुम्ही त्या दुःखालाच कवटाळून बसला, शेवटी ते दुःख पण जाणार आहे, तुमचं जे सुख आहे ते पण जाणार आहे, आणि जे तुमचं सॅड पण आहे तो पण जाणार आहे. जर तुम्ही काल सॅड असाल तर आज ते राहणार आहे का? ती वेळ निघून जाणार आहे, तो टाईम निघून जाणार आहे. मग का आपण तेच धरून बसायचं, तेच कवटाळून बसायचं? नाही बसायचं. कारण मी तर तेच ठरवलेलं आहे, कारण की कोणतीच गोष्ट आपल्याला थांबणार नाही, कोणती म्हणजे कोणतीच नाही. तुम्ही लेच हॅप्पी झाला म्हणून ते थांबणार आहे, किंवा तुम्हाला लेच दुःख झाले म्हणून ते थांबणार आहे. कोणतीच गोष्ट इथं थांबायला आलेली नाही. मग आपण पण का थांबा? आपलं आयुष्य पण थांबणार आहे का? की नाही मला एवढ्या वर्ष माझं रिवर्स आयुष्य घ्यायचं, किंवा मला आता स्टॉप करायचं आहे माझं आयुष्य, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मग का आपण त्या रिस्क घ्यायच्या? नाही घ्यायच्या. म्हणून मी नाही घेते आणि चालत आहे पुढं. आणि तुम्हाला असं वाटत असेल, असं नाही आहे की मी इमोशनल होत नाही आहे, तर खूप होते, मला खूप रडू येतं. आणि मी असं नाही आहे की माझं काही पास्ट हे मला काही गोष्टींचं बाबा मी करायला जाते एक आणि होतंही आहे. कारण की मला कोणाला दुःख द्यायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. आणि जर आपल्यामुळं त्रास होत असेल तर मग त्याचं कुठंतरी दुःख होतं, म्हणून मला रडायला येतं. आणि जे मी गोष्ट करायला जाते तर त्याच्या विरुद्ध आपल्याला रिझल्ट भेटत असेल, तर मग आपण होणार का नाही सॅड? सांगा. फक्त सॅड व्हायचं, तेवढं पुरतं व्हायचं, कायम त्याला कोटळून नाही बसायचं. आणि त्याच्यातून पण एक काहीतरी नवीन शिकण्याची संधी भेटते म्हणायचं, आणि शिकत राहायचं. जेवढ्या वेळा तुमच्या चुका होणार आहे तेवढ्या वेळा तुम्हाला त्याच्यातून नवीन अनुभव येणार आहे. असं नाही, माणूस चुकीतूनच सुधारतो, आणि माणूसच चुकणार नाही तर दुसरं कोण चुकणार आहे? माणूस चुकला तरच आपल्याला समजणार आहे नाही का आपण आपल्याला ते सुधरवायचं, किंवा आपण त्याच्यामध्ये पुढं जायचं आहे म्हणून. एवढं तर आहे ना आपल्याला माहिती, मग आपण तसंच हे करायचं. आपल्याला सर्व गोष्टी माहिती असतात, पण आपण त्या फॉलो करत नाहीत प्रॉपर. आणि त्या खरंच प्रत्येकाने फॉलो केले पाहिजे. कारण काय, मी ते फॉलो करते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पण त्या फॉलो करा. आणि मी पण करते. आता थंडी भरपूर सुटलेली आहे, थंडीचा टाईम चालू झालेली, म्हणून मी तर ब्लँकेटच घेऊन बसलेली. आता तुमच्याबरोबर व्हिडिओ काढायचा होता म्हणून ब्लँकेट खाली टाकलं होतं.
तसे मी काय स्क्रिप्ट तयार करते, लिहिते, काय मला असं म्हणजे नाही का असं काय काय सुचते. मला पहिल्यापासून वाचण्याची आणि लिहिण्याची आवड होती, पण ते कुठंतरी असं वाटत होतं की हरवली माझी आणि कुठंतरी झाली. मी वेगळ्याच दुनियेमध्ये जगत होते. ती आता दुनिया मी सोडलेली आणि आता मी माझ्या स्वतःच्या दुनियेमध्ये हरवून गेलेली. आणि खरंच प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या दुनियेमध्येच हरवून गेलं पाहिजे. आपण कवर करणार ना की प्रत्येकाचं मन कवर जपत राहणार. आणि जर आपण लोकांचेच मनं जपत राहिले तर आपल्या मनाचा कोणीच विचार करत नाही. तेव्हा तिथं आपली किंमत झिरो होते, झिरो. आपली व्हॅल्यू तिथं झिरो होते. जेव्हा तुम्ही स्वतःला टाईम द्या, स्वतःला ओळखा आणि स्वतःबद्दल थोडा विचार करा, तेव्हाच तुमची कुठंतरी समाजात किंमत राहणार आहे. नाहीतर आपण एखाद्यासाठी सारखं प्रेझेंट राहत राहिलो ना तर तिथं आपली किंमत झिरो होते. आणि माझं तेच झालं इथून मागं. कोणीही आवाज दिला तरी प्रीती तिथं प्रेझेंट होती, प्रीती तिथं उभा राहत होती आणि म्हणून प्रीतीची किंमत झिरो झाली. पण आता प्रीतीची किंमत झिरो राहणार नाही आहे आणि खरंच काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि मला जास्त काही बोलून दाखवायचं नाही आहे. माझे प्रयत्न चालू आहेत आणि तुम्हाला दिसतेनेच हळूहळू प्रयत्नांमधून यश आणि यशामधून अजून काहीतरी पुढं असंच करत राहायचं. आणि नवीन नवीन काय ऑपॉर्च्युनिटी येतील त्या घेत राहायच्या आणि नवीन गोष्टी शिकत राहायच्या. आणि जर आपलं सेल्फ कॉन्फिडन्सच खूप महत्त्वाचं आहे ना की दुसरं. तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे की मी ती गोष्ट करू शकते. आणि का नाही करू शकत? कोणीच आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं, कोणीच. सगळे आल्यावर आपल्याला बाहेरच अनुभव भेटतात ना, समाजातूनच अनुभव भेटतात. एका गाढवाची गोष्ट ऐकलेली आहेत ना, दोघं जण एक वडील आणि एक मुलगा चाललेले असतात गाढव घेऊन. आणि गाढव घेऊन जात असताना म्हणजे समाज सांगते मी तुम्हाला आपल्याला कसं जगून देत नाही म्हणून. तू असं केलं ते चुकीचं, तू तसं केलं ते चुकीचं, तू तसं केलं तू चुकीचे. समाजाबद्दलचं आहे हे सर्व मत. ते एक मुलगा आणि वडील गाढव घेऊन चाललेले, ते सर्वांना गोष्ट माहिती आहे पण तरी पण मी तुम्हाला सांगते. आणि गाढव घेऊन चाललेले असतात. तर जेव्हा मुलगा म्हणजे नाही का गाढव चाललेलं असतं, तर चालत चाललेलं असतं, तर समाज काय म्हणतो, बघा गाढव असून पण हे दोघं जण चालत चालले ते, म्हणून तो मुलाला गाढवावर बसवतो. आणि मग परत पुढं जातो. पुढं गेलं की परत पुढची माणसं काय म्हणतात, ते बघा कुशाल तरुण मुलगा गाढवावर बसलाय आणि वडिलांना चालायला लावलंय, म्हणून मग मुलाला उतरवतात, वडील बसतात. आणि वडील मग परत पुढं जातात, तर परत माणसं काय म्हणतात, बघा मुलाला चालायला लावलं, कुशाल बाप गाढवावर बसल्या, म्हणून ती परत दोघं जण खाली उतरतात. आणि मग ते गाढव वगैरे ते काय घेणं, खांद्यावर घेणं हे ते पूर्ण चुकीचं आहे. पण ते पुढं काही गोष्टीमध्ये कथेमध्ये लिहिलेलं असतं की नंतर मग ते दोघं पण उतरतात आणि गाढवालाच खांद्यावर घेतात. तरी परत लोक तेच म्हणतात की बघा गाढव असून सुद्धा गाढवाला खांद्यावर घेतलं आणि हे दोघं जण चालत. म्हणजे तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही काही पण करा, तुम्हाला लोक बोलणारच. म्हणून तुमच्या मनाने ठरवा, तुमच्या मनाचं ठरवा की तुम्हाला कसं वागायचं आहे आणि कसं तुम्हाला म्हणजे नाही का कोणत्या गोष्टीने चालायचं आहे, लोकांच्या का स्वतःच्या मनाच्या. तुम्ही स्वतःच्या मनाचा विचार करा की मी करते ते बरोबरच आहे, ना की लोक सांगते हे चुकीचं आहे हे बरोबर आहे. आणि जर तुम्ही त्यांच्यानुसार चालत राहिला तर तुम्ही कटपुतलीच होणार आहे, तुम्ही पण मी पण. आणि इतक्या दिवस मी कटपुतलीच झाले होते आणि कटपुतली बनेच. इकडं जा म्हणलं इकडं जा म्हणलं इकडं जा म्हणलं इकडं जा म्हणलं असं. म्हणून कोणाच्या हाताखालची कटपुतली व्हायचे का स्वतः राजा बनायचे आपणच ठरवलं पाहिजे. आणि कटपुतलीचं आयुष्य खूप अवघड आहे, खूप म्हणजे खूप अवघड आहे. म्हणून त्या गाढवाच्या गोष्टीमधून लोक काय म्हणतील ह्याच्यावर नका विचार करू, तुम्हाला स्वतःला काय वाटते त्याच्यावर विचार करा आणि त्यानुसार चला. आपल्याला समाज असा पण नाही जगून देणार, तसं पण नाही जगून देणार, तसं पण नाही. आणि त्या समाजामध्ये आपण पण आहे, असं नाही आहे की आपण नाही हे करू शकत. मी तर ठरवलं आहे कुणाला काहीच आन्सर द्यायचं नाही, वाईट पण नाही द्यायचं, चांगलं पण नाही द्यायचं, काहीच नाही. आपल्याला जे वाटते ते करत राहायचं. कारण की आपल्याला माहिती आहे आपण तर आपल्याला हेतू माहिती पाहिजे की आपण करतोय ते चुकीचं करत नाही, बरोबर करतोय, मग काहीच हरकत नाही आपल्याला पुढं चालायला. जर आपलंच मन आपल्याला खात असेल की नाही मी हे करते हे चुकीचं करते, तर मग अर्थ नाही आहे. म्हणून आपलं मन आपल्याला खाल्लं नाही पाहिजे. आपण आपल्या मतावर स्ट्रॉंग राहायला पाहिजे उभा की मी जे करते ते चांगल्यासाठीच करते आणि योग्यच आहे म्हणून.
एवढंच मला सांगायचं आहे. आणि आज भरपूर दिवसातून मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर असेच येत जाईल घेऊन. मी माझं काय मत आहे ते तुम्हाला सांगत जाईल. तुम्हाला पटले आपण घेत जाऊ. तुमचे पण मला सांगा, माझे पण तुम्हाला सांगा. आणि आपण एकमेकांचं कन्व्हर्सेशन ठेवलं, कम्युनिकेशन झालं तरच होणार आहे सर्व गोष्टी. आणि कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट, खूप 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 इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन सगळ्याच बाबतीमध्ये. नाही तर माणूस पूर्ण डिप्रेशनमध्ये जातो. म्हणून कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि झालंच पाहिजे एकमेकांचं कम्युनिकेशन, तरच जे आपल्याला क्वेश्चन पडलेले असतात ते सॉल्व्ह होतात, तरच त्याचं आपल्याला आन्सर भेटतं. बरोबर आहे ना? तर अशाच मी काही गोष्टी सांगत असते. अनुभव आलेला आहे, कमी वयात खूप काय अनुभव आलेला आहे, म्हणून तो फक्त तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि तुमच्याकडून पण मला फीडबॅक खूप छान येतो आहे. आणि म्हणून मग मला अजून उत्साह वाटतो आहे की मी अजून काहीतरी चांगल्या वळणावर आहे, असं मला एकदम प्राऊड फील होते की मी काहीतरी करू शकते आणि करणारच आहे. आणि तुम्ही आहे संघ म्हणल्यावर मग तर काहीच टेन्शन नाही. थोडी माझी यूट्यूब फॅमिली आहे, तुम्ही खूप सपोर्ट करताय, म्हणून तुमचं परत मनापासून धन्यवाद, थँक्यू. आणि थँक्यू सो मच. खरंच तुम्ही खूप खूप मला सपोर्ट करताय. आणि अशाच नवीन गोष्टींमध्ये मी तुम्हाला घेऊन येईन. तुम्ही पण मला सांगा की प्रीती अशाने असं तू अजून वर्क कर, अजून तू सुधार. तर मी नक्की प्रयत्न करेन आणि करत राहील. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच काही गोष्टींसाठी आपण भेटत जाऊ, बोलत जाऊ आणि कम्युनिकेशन करत जाऊ. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.